हॉटेल प्रशासन देखील तुम्हाला सामील आहे असा त्यांचा आरोप आहे। ऐसा है क्या होता है? ऑब्जेक्शन थोड़ा सा थांबवते विनोद तावड़े बोलते हैं। ऐसी जो हम 12 बातें बताते हैं वो बताने के लिए मैं पहुंच जाता हूँ। सामने वाला जो पार्टी हमारे मित्र पक्ष है, इधर अप्पा ठाकुर जी है या क्षितिज है, उनके कार्यकर्ताओं को लगा कि हम पैसे बांट रहे हैं। तो चुनाव आयोग उसकी इंक्वायरी करे, पुलिस इंक्वायरी करे, सीसीटीवी फुटेज ले ले, तो उसमें वास्तव जो है, मैं तो 40 साल से पार्टी में हूँ। अप्पा ठाकुर मुझे जानते हैं, क्षितिज मुझे जानते हैं, सब पार्टी जानती है। तो जो वास्तव है वो सबको पता है और फिर भी चुनाव आयोग ने निष्पक्ष इंक्वायरी करनी चाहिए, ऐसा मेरा भी आग्रह है। चला हाँ बस। निवडणूक आयोगाने निष्पक्षपातीपणे चौकशी करावी अशी आपली देखील मागणी असल्याचं विनोद तावडे नालासोपारामध्ये म्हणाले। वाड्यावरून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती। त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि आमच्या समोरच्या मित्रपक्षांचा असा समज झाला की मी पैसे वाटतो। तर मी म्हटलं सगळं चेक करा, काहीच करायला हरकत नाही। तर अप्पा इथे ठाकूरजी असतील, क्षितिज असतील, ते आले, त्यांची आमची चर्चा चालू आहे। त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग, पोलीस, सीसीटीव्ही फुटेज सगळं आहे। पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतयंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची, ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं, अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोहोचतो। महाराष्ट्र में विधानसभा में ठाणे जिल्हा तर मतदानाच्या आदल्या दिवशी आचारसंहितेचे नियम नेमके काय असतात हे सांगण्यासाठी आपण पोहोचलो होतो असं विनोद तावडे यांनी सांगितलंय। आरोपांची सखोल चौकशी व्हावी आणि निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी असं देखील विनोद तावडे म्हणाले। आणि पुन्हा एकदा दृश्य आपण पाहतोय, पैशांची बंडल्स आपल्याला दिसून येत आहेत। एका पिशवीमध्ये पैशांची बंडल्स असल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय। हॉटेल विमानतळाच्या 405 नंबरच्या रूम बाहेर काही लोकांच्या हातामध्ये हे पैसे असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय। संजय राऊत